नमस्कार, मी मधुरा. जी24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण दररोज विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत ते आम्लपित्त आणि होमिओपॅथी उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर योगेश पाटोळे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर योगेश यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर योगेश पाटोळे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर योगेश हे भारतातील इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आणि अन्य जुनाट आजारांवरती उपचार करणारे स्पेशालिस्ट आहेत. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ह्या मनोशारीरिक आजारांवर होमिओपॅथीने उत्तम उपचार ते करतात. त्यांना एनर्जी सायन्स आणि अध्यात्माचा व्यासंग आहे. त्यांचं दादर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, लोणावळा, नवी पैठ, औंध, लोणावळा इथे क्लिनिक आहे. गेली 10 ते 12 वर्ष ते होमिओपॅथीने विविध आजारांवरती यशस्वीरित्या उपचार करत असून सोबतच संशोधन कार्य देखील करतात. पचनाचे विकार, बद्धकोष्ठता, त्वचारोग, सेरेब्रल पाल्सी, स्त्री पुरुष वंध्यत्व आणि मानसिक आजारांवर ते होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करतात. होमिओपॅथी, अध्यात्म आणि एनर्जी सायन्स यांचा सुरेख संगम त्यांनी आपल्या होमिओपॅथिक प्रॅक्टिसमध्ये केलाय. चला तर मग जाणून घेऊयात होमिओपॅथीच्या या उपचारांविषयी. तुम्हाला या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-110 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आज आपण आम्लपित्ताबद्दल बोलणार आहोत. मात्र आम्लपित्त म्हणजे नेमकं काय ते सगळ्यात अगोदर सांगाल? नक्कीच. आम्लपित्त हा जर विषय आपण सखोल अभ्यासायचा असेल तर याची पॅथोफिजिओलॉजी आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. असा कुणीही व्यक्ती नाही की ज्याला ऍसिडिटीचा, हायपर ऍसिडिटीचा किंवा आम्लपित्ताचा त्रास होत नाही. मग हे आम्लपित्त बनतं कसं? तर आपल्या मुळातच हा आजार आमाशयाचा आहे. आपल्या लास्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण आतड्यांच्या आजारांबद्दल बोललो होतो. आज आपण आमाशयाचे आजार, आम्लपित्त याबद्दल बोलतो आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की मुळातच आपल्या आमाशयामध्ये काही पाचक पित्त असतात. त्याला डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु या एन्झाईम्समध्ये काही बिघाड झाला की मग पित्त बिघडण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि पित्त बिघडणं म्हणजेच काय की जे पित्त आपल्याला उपयुक्त असतं ते उपयुक्त न होता ते मारक होतं. म्हणजेच कारक असणारं पित्त मारक ज्यावेळेस होतं त्यावेळेस आम्लपित्ताचा त्रास आपल्याला सुरू होतो. वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये याची विविध लक्षणं आपल्याला दिसून येतात. पण मुळातच हे आम्लपित्तच आहे हे लोकांच्या लक्षात मुळात उशिरा येतं. बरोबर. मग तुम्ही आता लक्षणांचा मुद्दा उपस्थित केला, म्हणजे नेमकी आम्लपित्ताची काही लक्षणं आहेत का? मग ती कोणती आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी लक्षणं जाणवतात का? नक्कीच. लक्षणांकडे जाण्यापूर्वी आपण मुळाकडे जाऊयात. म्हणजे या आजाराची कारणं काय ही आपण समजून घेऊयात. कारण लक्षणं सर्वसामान्य लोकांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. अगदी तोंडपाठ झालेत असं आपण म्हणू शकतो. पण आपण मुळात कारणांकडे जाऊयात. आणि ज्यावेळेस कारणांकडे जातो आपण त्यावेळेस होमिओपॅथी आणि आजाराचं मूळ कारण याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण बऱ्याचशा लोकांना असा अनुभव आहे की ज्यावेळेस होमिओपॅथिकची चिकित्सा केली जाते किंवा केस टेकिंग केली जाते त्यावेळेस खूप अर्धा तास, एक तास एका रुग्णाची संपूर्ण माहिती घेतली जाते. ही मुळात का? कारण ह्या केस टेकिंग मध्ये आपण प्रकृतीकडे आणि विकृतीकडे रुग्णाचा प्रवास हा कसा झालेला आहे. त्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही गोष्टींचा खूप व्यवस्थित अभ्यास यामध्ये केला जातो. उत्पत्ती म्हणजे काय? आजाराचे मूळ कारण, द ओरिजिन ऑफ डिसीज. त्यामुळे आम्ही सुरुवातीला असं बऱ्याच वेळा विचारतो की ठीक आहे आजार काय आहे, आजारानंतर तपासण्या काय झाल्यात हे सर्वांना माहिती आहे, पण हा आजार मुळात सुरू कसा झाला त्यावेळेचा घटनाक्रम हा अभ्यासला जातो. त्यानंतर स्थिती म्हणजे आज रुग्ण आपल्याला ज्या अवस्थेमध्ये आलेला आहे त्या आजाराची आज स्थिती काय आहे. आणि लय म्हणजे ह्या आजाराची पुढे डेव्हलपमेंट काय होऊ शकते याकडे सुद्धा खूप बारकाईने लक्ष दिलं जातं की जेणेकरून कुठलंही कॉम्प्लिकेशन न येता आजार आहे तिथेच थांबवला जातो आणि तो मुळासकट बरा करण्यासाठी खूप मदत होते. बरोबर. नंतर होमिओपॅथीमध्ये एक खूप चांगली संकल्पना आहे की यामध्ये रुग्णाला बरं केलं जातं ना की आजाराला. रुग्ण हा ज्यावेळेस त्याची माहिती सांगतो त्यावेळेस शारीरिक माहिती तर सांगतोच, पण त्याला जोड दिली जाते मानसिक अवस्थेची. मानसिक ताण, तणाव, टेन्शन, स्ट्रेस, झालेले आघात, अपमान, वेगवेगळ्या सगळ्या घटनाक्रमांचा अभ्यास हा त्याच्या आजाराशी जोडला जातो. आणि म्हणूनच होमिओपॅथीमध्ये आजार मुळासकट बरा होऊ शकतो हे सर्वश्रुत आहे किंवा बऱ्याचशा लोकांना याची माहिती आहे. नंतर आपण जाऊयात की याची पॅथोफिजिओलॉजी काय. तर मुळातच आपण लास्ट इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला सांगितलंय की ग्रहणी म्हणजे आतड्यांचा मूळ गुणधर्म आहे हा पित्त आहे. पण ज्यावेळेस हे पित्त अतिरिक्त होतं त्यावेळेस ते आमाशयामध्ये जमा होतं. म्हणजे काय होतं नेमकं की डिकॉम्पोजिशन ऑफ फूड.
म्हणजेच किण्वन प्रक्रिया, फर्मेंटेशन. अगदी रोजच्या उदाहरण जर द्यायचं झालं तर दुधाचं दही होणं. हो. मग छोट्याशा वाटीमध्ये ज्यावेळेस आपण 2 लिटर दूध टाकतो त्यावेळेस ते संपूर्ण दूध नासून जातं. हीच अवस्था असते आपली आम्लपित्तामध्ये, आपल्या आमाशयाची, आपल्या जठराची. म्हणूनच काय होतं की वेगवेगळी लक्षणं, आमवात येणं, केस गळणं, ही खूप वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात. नंतर आपण एक याचा अभ्यास करताना आपल्याला जाणवेल की कारणांमध्ये जीवनशैलीकडे जाताना एक खूप चांगली युक्ती आहे, हरी, वरी आणि करी. हरी म्हणजे आज घाई आहे प्रत्येकाला असणं किंवा फास्ट लाईफ जगण्याची एक सवय झालेली आहे. त्यामुळे अन्न व्यवस्थित चावून न खाणं, चुकीच्या वेळी झोपणं, जीवनशैलीमध्ये खूप बदल असणं, जेवणाच्या सवयी वेळेवर नसणं, हे तर आपल्याला दिसून येतच. परंतु नंतर वरी, सतत चिंता, काळजी, यामुळे ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, पाचक पित्त, हे मारक ठरतं. बरोबर. मग तो कुठलाही वय असू देत, तो विद्यार्थी दशेतला असू देत, तो कॉर्पोरेट जीवनातला असू देत, ती साधी गृहिणी असू देत किंवा वार्धक्यातले कोणी व्यक्ती असू देत, त्यांना कुणालाही आम्लपित्ताचा हा त्रास होऊ शकतो. नंतर सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे ते म्हणजे काय की चुकीचे अन्नपदार्थ एकत्र करून खाणं. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर आज वेगवेगळे जे फास्ट फूड्स अवेलेबल आहेत, पिझ्झाज, बर्गर, जंक फूड, फास्ट फूड, हे सर्व पद्धतीचे पदार्थ चुकीच्या पद्धतीने एकत्र करून खाल्ले जातात. त्यामुळे दूषित पित्त तयार होतं आणि ते दूषित पित्त रक्तदोषामध्ये आल्यानंतर खूप मोठे आजार तयार करू शकतं. नंतर एक खूप क्षुल्लक कारण आहे ते म्हणजे शिळे अन्न. मग आता मी उल्लेख केल्याप्रमाणे गृहिणींना शिळे अन्न खाण्याची खूप सवय असते. कृपया गृहिणींनी हे टाळावं, कारण त्यातून आम्लपित्ताचा क्षुल्लक त्रास सुरू होतो आणि पुढे जाऊन तो सांधेदुखी किंवा आमवात असा होऊ शकतो. नंतर आहे व्यसनं. एखादी स्टाईल, आदर्श जर चुकीचा असेल तर संगत चुकीची लागते आणि त्याच्यातून घडणारी जी कर्म आहेत ही चुकीचीच होतात. म्हणूनच मुळातच स्टाईल, जसं सिगरेट एका हातामध्ये आणि एका हातामध्ये चहाचा कप, हा आजच्या कॉर्पोरेट जीवनामधला सगळ्यात मोठा दोष आपल्याला दिसून येतो. आणि याच्यातून कुणीही चुकलेलं नाही, तो मुलगा असो किंवा मुलगी, हे प्रकर्षाने आपल्याला समोर येताना दिसत आहे. मग आपण विचार करतो की कमी वयामध्ये इतके जास्त मोठे आजार का होतात. खरंय. मुळातच ह्या व्यसनांमुळे काय होतं की आपल्या शरीरामधल्या कार्बोहायड्रेट नामक जे काही घटक असतात यांचं पचन व्यवस्थित होत नाही आणि ते डिकॉम्पोज होतात. सडणं किंवा कुजणं ही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये सुरू होते. आणि हे म्हणजे काय, मुळातच आपण ते शिळं अन्न खातोय असंच ते आपण गृहीत धरलं पाहिजे. नंतर आहे इडिओपॅथिक. हे खूप महत्वाचं कारण आहे आणि दिस इज दी लार्जेस्ट स्कोप ऑफ होमिओपॅथी, यू कॅन से. बऱ्याच वेळा असं होतं की रुग्णाला त्रास तर होतोय, तो कुठलाही असेल, डोकं गरगरणं असेल, चक्कर असेल, आम्लपित्त असेल, काहीही असेल, तो बिचारा सगळ्या तपासण्या करतो. अगदी रक्ताच्या तपासण्या करतो, एंडोस्कोपी करतो, बेरियम मील करतो, सिटी स्कॅन करतो, सगळं करतो. शेवटी हाती काही लागत नाही, कारण त्याचं डायग्नोसिसच मुळात होत नाही. तो बिचारा सांगतो की मला कदाचित पित्ताचाच त्रास असणार आहे, पण तपासण्यांमध्ये काही सापडत नाही. तेच म्हणजे इडिओपॅथिक. आणि यामध्ये होमिओपॅथीला खूप महत्वाचा स्कोप आहे. आणि आपण असं लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळेस आपल्याला कुठलंही फिजिकल कॉज सापडत नाहीये, त्या आजाराचा स्तर हा मानसिक लेवलला असतो. मनापासून मनावर झालेले आघात हे शरीर एक्सप्रेस करतं आणि ती लँग्वेज म्हणजेच काय, डिस मीन्स न, बरं न वाटणं म्हणजेच आजार. बरोबर. आणि त्याचं क्षुल्लक एक लक्षण समोर येतं ते म्हणजे आम्लपित्त. आता जसं तुम्ही विचारलत की याचे काही वेगवेगळी लक्षणं आहेत, आपण लक्षणांकडे वळूया. आपण तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लक्षणं आणि इतर काही प्रश्न आहेत माझ्याकडे, ते देखील मला तुम्हाला विचारायचे आहेत, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आम्लपित्त आणि होमिओपॅथिक उपचार या विषयावर आज आपण चर्चा करतोय. डॉक्टर योगेश पाटोळे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मगाशी लक्षणांबद्दल आपण बोलत होतात, लक्षणं सांगाच, पण होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती कशा पद्धतीने उपचार केले जातात आणि आम्लपित्त हा जो आजार आहे किंवा एक विकार आहे तो आपल्या पूर्णतः मुळातूनच नष्ट होऊ शकतो का? नक्कीच. होमिओपॅथीमध्ये आजाराचं ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो त्यामुळे जस्ट आता मी सांगितल्याप्रमाणे आजाराच्या मुळापर्यंत आपण जातो. ज्यावेळेस आपण केस टेकिंग करतो त्याचवेळी या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो की हा आजार मुळात सुरू का झाला, हाच आजार ह्या व्यक्तीला का झाला आणि हाच आजार आत्ताच सुरू का झाला.
म्हणजेच काय की त्या आजाराचं मूळ कारण, त्या आजाराचं स्वरूप आणि तो व्यक्ती, ह्या तिन्हींचा खूप सुरेख संगम केस टेकिंग मध्ये केला जातो आणि म्हणूनच आजाराचा समूळ उच्चाटन होमिओपॅथीमध्ये नक्कीच होऊ शकतं. तर तत्पूर्वी आपण असं समजूयात की काही प्रकार आहेत की वयानुसार, ऋतुमानानुसार, प्रकृतीनुसार आणि आजारानुसार आपल्याला काही पथ्य, काही नियम हे पाळणं खूप गरजेचं आहे. जसं आपण अध्यात्मामध्ये काही गोष्टी शिकतो की समाधी अवस्था येण्या अगोदरच सगळ्यात महत्वाचा पाया आहे तो म्हणजे सद्विचार आणि सदाचार. खरं. विचार जर चुकीचा असेल तर आचार नक्कीच चुकीचा होतो आणि त्यातूनच घडतात ती चुकीची कर्म. चुकीची कर्म आपण आपले आजार असंच आपण समजूयात, चुकीचे आचरण म्हणजे आपल्या सवयी असं आपण समजूयात आणि चुकीचा विचार म्हणजे आपला स्ट्रेस असं आपण समजूयात. तर काही नियम ठरवून दिलेले आहेत, ते वयोमानानुसार, ऋतुमानानुसार, प्रकृतीनुसार आहेतच. त्याचं जर उल्लंघन झालं तर नक्कीच आजाराची सूक्ष्म सुरुवात होते. कुठलाही मोठा आजार असा आभाळातून एकदम पडत नाही. नक्कीच त्याची कुठेतरी सूक्ष्म सुरुवात होत असते, पण ती सूक्ष्म सुरुवात ज्यावेळेस सप्रेस होते, दाबली जाते, त्यावेळेस त्या आजाराची एक शृंखला तयार होते. लक्षणं एकाला एक हातात हात घालून पुढे वाढत जातात. मग आपल्याला लक्षात येतं की अंगावर येणारं पित्त दाबलं की आम्लपित्ताचा त्रास होतोय, आम्लपित्त दाबलं की आपल्याला श्वसनाचा त्रास होतोय, श्वसनाचा त्रास दाबला की नंतर संधिवाताचा त्रास होतोय, संधिवाताचा त्रास दाबला की नंतर किडनी फेल्युअर किंवा हृदयाचे मोठमोठे विकार होऊ शकतात. नक्कीच. तर आपण आता लक्षणांकडे वळूयात. लक्षणांकडे वळताना आपल्याला असे लक्षात येईल की याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. याचे मुळात 5 प्रकार आहेत. अध आम्लपित्त, ऊर्ध्व आम्लपित्त, कफ प्रदोष आम्लपित्त, पित्त प्रदोष आम्लपित्त आणि वात प्रदोष आम्लपित्त. तर यांची सगळी लक्षणं जर आपण वेगवेगळी खरं तर लक्षण म्हणजे हे प्रकार आहेत, तर याची वेगवेगळी लक्षणं अभ्यासाचं झालं तर आपलं खूप कन्फ्युजन होईल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण याचा सगळ्यांचा एकत्रितच अभ्यास करणं आणि शक्यतो होईल तितक्या बोलीभाषेत मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांना खूप लवकर समजेल. लक्षणांमध्ये आपण पाहिलं तर अनावश्यक तहान लागणं, कधी खूप तहान लागणं, घशाला कोरड पडणं, कधी तहान न लागणं असं आपल्याला दिसून येतं. एक क्षुल्लक लक्षण की जे सगळ्यांमध्ये जाणून येतं, जास्त करून ड्रायव्हर लोक जे आहेत त्यांना हा जळजळीचा आणि पित्त होण्याचा त्रास भरपूर वेळा असतो. दुसरं असं लक्षण आपल्याला दिसून येईल की चक्कर येणं, गरगरणं, अशक्तपणा येणं हे आपल्याला यामध्ये दिसून येतं. नंतर आहे भूक न लागणं, भूक मंदावणं किंवा अग्नी मंद पडणं हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे आई बऱ्याच वेळा तक्रार करते की याची तब्येत सुधारत नाहीये, हा काही खातच नाहीये, चेहरा सुकून गेलाय, अवेळीच याची केस पांढरी व्हायला लागली आहेत किंवा ही अजिबात अभ्यास करत नाहीये, हिचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. तर मुळातच शरीरातला ज्यावेळेस अग्नी कमी पडतो त्यावेळेस आपली कार्यतत्परता ही कमी होते. नक्कीच. तर खूप घाम येणं हे सुद्धा खूप हल्ली 7वी ते 8वी ह्या मुलांमध्ये खूप लक्षात येतं की कुठलाही ऋतू असू देत याला एसी चालूच पाहिजे, त्याशिवाय हा झोपत नाही, याला खूप घाम येतो, याच्या अंगाची खूप लाही होते, खूप हीट वाढते. हे लक्षण सुद्धा आम्लपित्ताशी निगडीत असू शकतं. नंतर आंबट करपट ढेकर येणं, बऱ्याचशा पेशंटला असं जाणवतं की 3-4 महिन्याच्या अंतराने डोकंदुखीचा एक एपिसोड येतो. त्यानंतर आंबट पिवळी खूप अशी भरमसाठ उलटी होते आणि जोपर्यंत उलटी होत नाही तोपर्यंत त्यांचं डोकं दुखणं हे थांबत नाही. किंवा एक प्रकारचं शरीरामध्ये जे काही उलाढाल चालू असते ती नक्कीच. आणि हा शरीराचा एक रिफ्लेक्स मेकॅनिझम आहे की शरीर आपोआपच ते बरं करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणून जे अतिरिक्त आहे ते बाहेर काढण्याची एक प्रक्रिया म्हणजे उलटी. बरोबर नक्कीच आहे. दुसरं आहे छाती, घसा, पोट यामध्ये जळजळ होणं, डोकेदुखी होणं. बऱ्याचशा रुग्णांना ही डोकेदुखी कंटिन्युअस असते. काही लोकांना डोकं जड पडण्याची सवय असते, तर काही लोकांचं डोकं दर 3 महिन्याने 2 महिन्याने असं दुखत असतं. बऱ्याचशा लोकांमध्ये असं दिसून येतं की हातापायाची खूप जळजळ होते, त्यामुळे संपूर्ण अंगावर पांघरून घेतात पण पाय उघडेच ठेवतात. ही एक सवय असते. पायांना जरा बरं वाटतं, पायांना थोडासा थंडावा वाटतो. बऱ्याचशा गृहिणी पाय थोडेसे पाण्यामध्ये घालून बसणं पसंत करतात. हे त्याचंही एक क्षुल्लक लक्षण असू शकतं. नंतर अंगाचा थरकाप होणं, अशक्तपणा तर येतोच, पण ज्यावेळेस शरीरातले क्षार कमी होतात त्यावेळेस अंगामध्ये थरकाप येणं हेही आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस रक्तप्रदोष होतं, आम्लपित्त, त्यावेळेस ज्यावेळेस ते त्याचा रक्त हे सगळीकडे संचार करत असतं, पण ज्यावेळेस ते मेंदूकडे जातं त्यावेळेस अनावश्यक चिडचिड होणं, राग येणं, राग कंट्रोल न होणं हेही लक्षणं दिसून येतात. मग आपण विचार करतो की चिडण्यासारखं हे कारण होतं का, इतकं क्षुल्लक कारणावरून त्याचा इतका उहापोह का केला गेला हे आपल्याला नंतर लक्षात येतं. चिंता करणं किंवा एन्झायटी वाढणं हेही त्याच्यातून पुढे लक्षात येतं. नंतर आहे जिभेवर थर येतो.
बरेचसे लोक सकाळी उठले की जिभेच्या मागच्या बाजूला असतो. बऱ्याचशा रुग्णांच्या गालाच्या आतल्या बाजूला एक पांढरा पापुद्रा सुद्धा आलेला आपल्याला दिसतो आणि शक्यतो हे सकाळी प्रकर्षाने जाणवतं. बरोबर आहे. नंतर लक्षणांमध्ये जर पुढे आपण गेलो तर एक जडत्व येणं, शरीराला जडत्व येणं, उत्साह नसणं किंवा थकावट वाटणं हे आपल्याला दिसून येतं. ओझेना नावाची एक टर्म मेडिकल लँग्वेजमध्ये वापरली जाते. त्याच्यामध्ये तोंडाला एक दुर्गंधी येते. बरेचसे लोक सांगतात की मला काही त्रास नाही, पण डॉक्टर मला असं वाटतं ना की माझ्या तोंडाचा खूप वास येतो, त्यामुळे कुठे चार चौघांमध्ये जाताना किंवा मीटिंगला जाताना मी काहीतरी लवंग किंवा हे एनकेन प्रकारे तो वास कसा कमी होईल याच्याकडे लक्ष देतो. तर ते आम्लपित्ताचंच एक लक्षण आहे. बऱ्याचशा लोकांना असं लक्षात येते की अनावश्यक लाळ येते झोपेमध्ये किंवा बोलताना, अनावश्यक तोंडाला लाळ येते. हे देखील आम्लपित्ताचं एक सुरुवातीचं लक्षण आहे. त्यामुळे म्हणजे ही लक्षणं एकूणच दिसायला लागल्यावरती खरं तर आम्लपित्ताकडे दुर्लक्ष करू नये, ताबडतोब ट्रीटमेंट घेणं फार आवश्यक आहे. कारण की ह्याचे नंतर म्हणजे जे काय आपण बघितलं तर भविष्यकाळात त्याचे फार वाईट असे अनुभव आतापर्यंत लोकांना आलेले आहेत. अर्थातच तुम्ही मगाशी सांगितले काय अनुभव येऊ शकतात हे देखील आपण जाणून घेऊया तुमच्याकडनं, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्लपित्त आणि होमिओपॅथी उपचार यांविषयी आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर योगेश पाटोळे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते, पण तत्पूर्वी आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला जो फोन आलाय तो सदानंद यांचा. विचारा, काय प्रश्न आहे? नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न एक आहे की माझी मिसेस आता 60 वर्षाचं आहे आणि तिला पित्ताचे खडे झालेले आहेत गॉल ब्लॅडर मध्ये. तर त्याचं ऑपरेशन करणं जरुरी आहे का की काय हे विचारायचं होतं. बरोबर, नक्कीच. खरं तर पित्ताचे खडे आणि आम्लपित्त ह्यांचा परस्पर संबंध असतो का, याविषयी काय सांगाल आधी, आणि नंतर आपण त्यांचं. नक्कीच, त्यांचा प्रश्न खूप चांगला आहे आणि हा प्रश्न डिटेलमध्ये थोडंसं मी समजावून सांगू शकतो की ज्यावेळेस आपल्या गॉल ब्लॅडर स्टोन्स होतात, मुळातच हे स्टोन्स खूप सुप्त अवस्थेमध्ये असतात. याचं निदान खूप उशिरा होतं. दुसरी गोष्ट, एक कॉमन बाईल डक्ट नावाचा एक आपला अवयव आहे, त्यामध्ये जर हे खडे अडकले तर ऑपरेशन सारखी इमर्जन्सी येऊ शकते. नक्कीच शास्त्र बदललं की शास्त्राच्या मर्यादा बदलतात, मर्यादा बदलल्या की चॅलेंजेस खूप येतात. पण ज्यावेळेस मर्यादा येतात त्याच वेळी खरं तर संशोधनाची सुरुवात होते. म्हणूनच म्हटलं गेलं की गरज ही शोधाची जननी आहे. आणि होमिओपॅथीमध्ये आम्ही अशा वेगवेगळ्या आजारांवर निश्चितच प्रत्येक वेळी संशोधन करत असतो की जेणेकरून रुग्णांना या आजारापासून पूर्णपणे मुक्ती मिळू शकते. नक्कीच होमिओपॅथीमध्ये यावर उपचार उपलब्ध आहेत. आपण आमच्या वेगवेगळ्या सेंटर्सवर कॉन्टॅक्ट करून या संदर्भात व्यवस्थित माहिती घेऊ शकता. पण मग त्यांनी असं विचारलं की हे पित्ताचे खडे आहेत ते काढणं आवश्यक आहे का होमिओपॅथीच्या उपचारांनी ते निघून जाऊ शकतं? त्याचं लोकेशन जर ते कॉमन बाईल डक्ट मध्ये असतील तर त्याचं इमर्जन्सी ऑपरेशन ही खरोखर काळाची गरज आहे. जर ते तिथे नसतील तर यावर होमिओपॅथिक उपचार निश्चितच उपलब्ध आहेत. नक्कीच, आणि तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत तर नक्कीच ते संपर्क साधू शकता. त्याचबरोबर आपले नंबर्सही डिस्प्ले होतात. डॉक्टर, एक महत्त्वाचा तो प्रश्न तो म्हणजे होमिओपॅथीचे उपचार तर अतिशय उपयुक्त आहेत आम्लपित्तासाठी, मात्र जर आम्लपित्ताकडे आपण दुर्लक्ष केलं तर त्याचे काय पुढे जाऊन दुष्परिणाम भोगावे लागतात, आणि होमिओपॅथीमध्ये इतर काही उपचार आहेत का की जेणेकरून आम्लपित्त आपलं व्यवस्थित राहू शकतं किंवा आम्लपित्ताचं मूळ नष्ट होऊ शकतं? नक्कीच, खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. मुळातच आपण दुष्परिणामांचा विचार करायचा नाहीये. आजार जो काही होतो याचा व्यवस्थित विचार करा आणि वेळेस त्याच्यावर होमिओपॅथिक उपचार घ्या की जेणेकरून हा आजार पुढे जाणारच नाही. अगदी नक्कीच, जर असं झालं असेल की आपण याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे, वेळोवेळी आपण याच्यावर मार्गदर्शन वैद्यांचं किंवा डॉक्टरांचं मार्गदर्शन न घेता आपण स्वतःहूनच काही घरगुती उपचार केले आणि नंतर हे पुढे जर वाढत गेले तर काय होऊ शकतं? ब्युटी पासून ड्युटी पर्यंत याचा सगळ्यात मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो. ब्युटी म्हणजे काय? कमी वयामध्ये चेहऱ्याला सुरकुत्या पडणं, चेहरा काळवडणं, पिंपल्स येणं, डोळ्याभोवती काजळी येणं, हे प्रकार आपल्याला दिसून येतात. हल्ली बऱ्याचशा तरुणांमध्ये असं दिसून येत आहे की कमी वयातच केस गळण्याचं प्रमाण खूप आहे. कमी वयातच केस विरळ होणं, केस पांढरे होणं हे आपल्याला आम्लपित्ताचा दुष्परिणाम म्हणून पुढे येताना दिसतं. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड होणं हे खूप क्षुल्लक उदाहरण झालेलं आहे अगदी. नंतर हे जर आम्लपित्त पुढे वाढत गेलं तर काय होऊ शकतं? जर ते दातांमध्ये आलं तर दातांच्या कॅव्हिटी खराब होतात
आणि महिलांमध्ये शक्यतो असं दिसून आलंय की ज्या महिलांचे दात सडले होते, किडले होते, ते काढल्यानंतर त्यांना संधिवात होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. बरं. म्हणजेच काय की मायनॉर टू मेजर दात हा सुद्धा एक हाडाचा प्रकार आहे. पण ज्यावेळेस त्याचं एक्सप्रेशन तिथे सप्रेस केलं जातं त्यावेळेस तो मोठ्या हाडांकडे जातो आणि मोठ्या हाडांची ती झीज होते. डिजनरेटिव्ह चेंजेस आपल्याला हाडांमध्ये दिसून येतात. छोटे सांधे असतील तर नक्कीच आमवाताचा त्रास सुरू होतो. सकाळी हालचाल करणं किंवा सांधे जड पडणं हा त्रास त्यांना उद्भवू शकतो. नंतर पुढे असं सांगेल की मुळातच ज्यांची प्रकृती ही पित्त आहे आणि ज्यांना आम्लपित्ताचा त्रास सुरू झाला आहे त्यांना कावीळ होण्याचे चान्सेस आहेत किंवा कावीळीचे दुष्परिणाम होण्याचे चान्सेस आहेत, सिरोसिस होण्याचे चान्सेस आहेत, अल्सर होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. म्हणून आपण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आम्लपित्ताचे दुष्परिणाम दिसून येतात. नवे हे एक ठराविक रुग्णांमध्येच नसतात, हे कुठल्याही रुग्णांमध्ये कुठल्याही वयाच्या पेशंट्समध्ये हे दिसून येऊ शकतं. तर मुळातच आम्लपित्त काय आहे हे समजून घ्या. त्याच्यावर निश्चितच होमिओपॅथीमध्ये खूप प्रभावी उपचार आहेत. दुष्परिणामचा विचार न करता वेळीच त्याच्यावर उपचार करून तो आजार समूळ नष्ट करण्यावर भर द्या. बरोबर आहे. आणि तेच समूळ नष्ट करण्यावरतीच होमिओपॅथी औषधांचा भर असतो. आणि त्यामुळे ज्या पेशंटला आम्लपित्ताचा त्रास आहे तर त्यांचा नक्कीच आम्लपित्ताचा जो त्रास आहे तो होमिओपॅथीच्या औषधांनी नक्कीच दूर होऊ शकतो. आपल्याला अजून एक फोन आलाय. भास्कर बोलतायत नाशिकवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार भास्कर, बोला. मॅडम, माझ्या मिसेसला जो त्रास आहे, खूप घाम येतो, कोणताही सीझन असो खूप घाम येतो तिला. आणि वय काय आहे त्यांचं? वय आहे 45 वय आहे. बरं. आणि ह्या व्यतिरिक्त काही लक्षणं आहेत का? ब्लड प्रेशर वगैरे आहे का काही? नाही, बाकी कसलंच त्रास नाहीये. चक्कर येतात, कधी कधी चक्कर येतात, अशक्तपणा जाणवतो. बरं बरं, नक्कीच आपण डॉक्टरांशी ह्या संदर्भात बोलूया. काय सांगाल डॉक्टर? नक्कीच. त्यांनी 3 महत्त्वाची लक्षणं सांगितली. एक म्हणजे खूप घाम येतो, चक्कर येते आणि सगळ्यात आत्ताच आपण लक्षणांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ह्या लक्षणांव्यतिरिक्त इतर लक्षणांचाही जर त्यांच्याशी काही समेळ बसत असेल तर नक्कीच त्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे. दुसरं, जसं तुम्ही त्यांना विचारलं की बीपीचा काही त्रास आहे की बीपी सोबतच त्यांनी थायरॉइडची सुद्धा तपासणी करून घ्यावी. कदाचित हायपोथायरॉइडिझम मध्ये सुद्धा प्रचंड घाम येण्याचा सुद्धा त्रास उद्भवू शकतो. तर नक्कीच ह्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर आपण आमच्या वेगवेगळ्या सेंटर्सला भेट द्या. जर तो आम्लपित्ताचा त्रास आपला असेल तर समूळ नष्ट होऊ शकतो. बरोबर आहे. आणि अर्थातच डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्लपित्त आपल्याला झालंय हे आपण नेमकं कसं ओळखायचं? म्हणजे त्याचं काही लक्षणं तर तुम्ही सांगितलीच, मात्र काही टेस्ट वगैरे असतात का? दुर्दैवाने आम्लपित्त हे फक्त एक्सप्रेशन्स म्हणून आपण लक्षात घेऊ शकतो. कारण जसं मी सांगितलं की ज्यावेळेस तो आजार पुढच्या अवस्थेमध्ये जातो, अल्सरमध्ये जातो किंवा हार्नियामध्ये जातो किंवा संधिवातामध्ये जातो, त्याच्या दुष्परिणाम जे आहेत ते आल्यानंतर त्याच्या तपासण्यांमध्ये आपल्याला हे दिसून येतं. गाऊट असेल, कॅल्शियमची कमतरता असेल, बोन डेन्सिटी कमी झाली असेल, केस पांढरं होणं असेल, सायनसचा त्रास असेल किंवा घशाचे काही आजार असेल, वातविकार असतील, हे कॉम्प्लिकेशन्स आल्यानंतरच याचं निदान होतं. पण याची सुरुवात ही खूप सूक्ष्म असते. जसं मी सांगितलं की आपल्याला अस्वस्थ वाटणं म्हणजेच आजार, तसंच छातीत थोडी जळजळ होणं, अन्न न पचणं किंवा आंबट करपट ढेकर येणं, डोकं जड पडणं, डोळे जड पडणं, डोळे लाल होणं, असे वेगवेगळी लक्षणं हे दिसून येतात. लक्षणं दिसायला लागल्यावरती आपल्याला थोडासा आम्लपित्ताचा त्रास आहे आणि याची सुरुवात आहे. याला वेळीच अटकाव करून आपल्याला पूर्ण बरं करायचं आहे असा संकल्प करणं खूप गरजेचं आहे. आणि हा संकल्प तुमच्या होमिओपॅथीच्या औषधाच्या माध्यमातून नक्कीच होऊ शकतो. आणि डॉक्टर खास करून दादर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, लोणावळा, औंध या ठिकाणी असतात, त्यांची सेवा पुरवतात. नक्कीच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.